एखादा व्यक्ती असतो तो फक्त स्वार्थासाठी काम करतो, पण सर तिथे निस्वार्थी लोक की हे मला शूटिंगसाठी हवंय, हे मला द्याल का, अरे तुझंच आहे घेऊन जा, अशा पद्धतीची लोक. आणि एखाद्या गाण्याची स्टोरी 3 ते 3.5 मिनिटात दाखवणं हा खूप जोखमीचा विषय. म्हटलं गोवीर, आता आपण आलोय, प्रॅक्टिस केली आपण, गेल्या 15-20 दिवसापासून आपण प्रॅक्टिस करतोय, आता चान्स सोडायचं नाही, आले तर मारू चौका. मग मुलं ठीक आहे, ओप त्यांनी जमवली. मग नाटक सुरू झालं. खूप स्टार्टिंगपासून मी गमती जमती आपल्या भाषेतले थोडे काही डायलॉग्स वगैरे म्हणे, ये ऑडिशन्स वगैरे आहेत तो ऑडिशन्स दे. मग मी तिथे गेलो. तिथे कलीम पटेल सर होते, ज्यांनी म्हणजे सुरुवातीलाच मला नृत्य, अजय राखुंडे आणि कलीम पटेल सर यांनी मला डान्स तिथूनच जोपासण्याची आवड निर्माण झाली. सहजासहजी मी असं नाही करत की हे कॅरेक्टर तू कर, हे कॅरेक्टर तू कर किंवा हे कॅरेक्टर तू. आधी तुम्ही स्क्रिप्ट वाचा, तुम्हाला सुटेबल काय वाटतंय की येस सर मी हे कॅरेक्टर चांगल्या पद्धतीने करू शकतो. नमस्कार रसिक मित्रांनो, नमस्कार. मी आपला होस्ट प्राध्यापक राजेंद्र देशमुख. आपल्या सर्वांचं या मल्हार कम्युनिकेशन्स प्रस्तुत हॉबी टू बी डू अर्थात एक तरी छंद असावा हे सूत्र घेऊन लोकप्रियतेच्या दिशेने वाटचाल करणारे आपल्या संवाद कट्ट्याचं आजचे अतिथी आहेत एक उपक्रमशील, एक प्रयोगशील, एक तरुण तडफदार आणि काहीही करून नाटक करायचं आणि ते सुद्धा कसदार करायचं आहे आणि ते वास्तवदर्शी कसं होईल याचा मनस्वी प्रयत्न करणारा एक नाट्य पंढरीचा खऱ्या अर्थानं निस्सीम वारकरी असलेल्या एका रंगकर्मीला मी मित्रांनो आपल्याला भेटवणार आहेत. तर मी आपलंही सहर्ष स्वागत करतो. आणि प्रदीप भोई आपला रंगकर्मी मित्र, एक उत्तम सर्जनशील कल्पक असा दिग्दर्शक. तर प्रदीप पुन्हा स्वागत आहे. मला सांग, तुझी सगळी जर्नी, नाट्य प्रवास जो आहे त्याचा मी एक साक्षीदार आहे. 13 वर्षामध्ये प्रचंड मोठं काम तू केलेलंस. लघुपट असतील, चित्रपट असतील, त्याच्या अगोदर बालनाट्य, एकांकिका, राज्यनाट्य स्पर्धेतली 2 अंकी नाटकं सगळी तू गाजवलेली आहे. आणि छान नाट्यवाईकांचा गोतावळा तू निर्माण केलेला आहे. हलकी फुलकी पण दर्जेदार अशी नाटके. तर हा सगळा प्रवास इथून सुरुवात झाला की आपण जरा फ्लॅशबॅकमध्ये मागे जाऊया. तर कुठून काय वसा वारसा घरी बालपण? नाही सर, म्हणजे फॅमिली पूर्ण नॉर्मलच. वडील ऑटो रिक्षा चालवता आणि आई गृहिणी आहे. बर. आणि आधीपासून जर बघायला गेलं तर परिवारात तसा काही वारसाच नाही, आजोबा वगैरे नॉर्मल लोक सर्व. अच्छा. हो, बरं. आणि मग त्याच्यानंतर करण्याची तर इच्छा होती. म्हणजे स्कूलमध्ये असताना वार्षिक संमेलन असायचं, मग त्यामध्ये काहीतरी करण्याची इच्छा असायची. मग शिक्षक लोक सांगायचे की कोणाकोणाला त्यात पार्टिसिपेट करायचं आहे. मग काहीच नाही, फक्त नॉर्मल सर आम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे. मग 2-3 वर्ष जवळपास 7वी, 8वी, 9वी, 10वी शेवटच्या वर्षापर्यंत स्कूलमध्ये काहीतरी छान करायचं. देन मग त्याच्यानंतर स्कूल सोडली, नूतन मराठाला मी ॲडमिशन घेतलं. मग तिथे 11वी, 12वी तर सहजासहजी काही करता नाही आलं, कारण त्यावेळेस घरची थोडी आर्थिक परिस्थिती असल्या कारणाने मी गेल्या 10वीचा शेवटचा पेपर दिला आणि लगेच MIDCला जॉबला लागलो. मग 11वी, 12वी तशीच निघाली. पण मग 12वी नंतरचा जो सुंदर अनुभव आहे तो खूप छान आहे सर. म्हणजे फर्स्ट इयरला आल्यानंतर माझे काही मित्र होते, शिवा, अमोल, गिरीश ही मित्र होती. त्यांनी बघितलं आपल्या स्कूलमध्ये ॲड लिहिली होती की बुवा ज्यांना युवा रंगामध्ये पार्टिसिपेट करायचं असेल त्यांनी संपर्क साधा. मग त्याच्यावर रवी आणि ऋषिकेश यांचं नाव होतं. मग मी असंच की मी करायचो, डान्स वगैरे करायचो असं त्यांना नॉर्मली सांगत गेलो. मग त्यांनी अचानक रवीशी कॉन्टॅक्ट करून तिथे माझं नाव देऊन दिलं. आणि मग नाव दिल्यानंतर मला रवीचा फोन आला की तू नाव दिलंयस असं तसं. म्हटलं मी नाव नाही दिलं. मी एकदम घाबरलो, कारण म्हटलं मी कधीच काही केलेलं नाही. आणि म्हणे ये ऑडिशन्स वगैरे आहेत तो ऑडिशन्स दे. मग मी तिथे गेलो. तिथे कलीम पटेल सर होते, ज्यांनी म्हणजे सुरुवातीलाच मला नृत्य, अजय राखुंडे आणि कलीम पटेल सर यांनी मला डान्स तिथूनच जोपासण्याची आवड निर्माण झाली. मग जाऊन फक्त उभा राहिलो. मग बघतोय की तिथे कशा पद्धतीने डान्स चाललाय, कशा पद्धतीने. एकदम घाबरलो होतो, कारण गॅदरिंग आणि युवा रंग या दोघं प्रवाहामध्ये. मग तिथून एक जर्नी स्टार्ट झाली की मग तिथे डान्सिकल फॉर्म कशा पद्धतीने शिकवण्यात आला, कशा पद्धतीने, कारण शिरपूरला आमच्यासोबत त्या ठिकाणी होतात. मग तिथून जो प्रवास सुरू झाला, आधी नाटक हे खूप दूर, पण आधी सुरुवात झाली ती नृत्यापासून, फोक डान्सपासून.
वा, हे नॉर्मली नाटक हे समावेशक असं माध्यम असतं. त्याच्यात नृत्य, नाट्य, संगीत सगळं असतं, पण नृत्यापासून इकडे नाटकाकडे. वा. तर मित्रांनो, 224 आपला एपिसोड क्रमांक आहे, लक्षात घ्या. आय रिपीट, 224. आणि आपल्या या गप्पा गोष्टींचं, या कार्यक्रमाचं जे शीर्षक आहे ते संवादाचं तर आहेच, पण मी नाट्यपंढरीचा वारकरी नेमका कसा झालो हा प्रवास आपल्याला जाणून घ्यायचा आहे. आणि ह्या गप्पांच्या टप्प्यावर मी प्रदीपला पुढला प्रश्न विचारणार आहे की युवा रंग, मगाशी तू म्हटलास की ह्या स्पर्धा, नंतर राज्यनाट्य स्पर्धा, म्हणजे स्पर्धेने कलाकार घडतो काय? तुला एक आता 13 वर्षांचा हे सगळा अनुभव आहे आणि 13 वर्षात फार मोठं काम उभं केलेलं आहे तू. म्हणजे खरा, मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे रंगसेवक तू आहेस. काय तुझं मत काय? सर, आता जसं तुम्ही बोललात की कलेमधून एक कलाकार घडतो, त्याचं एक जिवंत उदाहरण मीच तुमच्या समोर बसलोय. नक्की. कारण ज्या ठिकाणाहून मी आलोय त्या ठिकाणी कलेचा वारसा नाही, आणि एक झोपडपट्टी एरिया, जुना गाव एरिया, त्या ठिकाणी कला हा विषयच नाही. तर मग त्या ठिकाणून मी आल्यानंतर की कसं ह्या माध्यमातून आपण कसं गेलं पाहिजे, आणि मग तिथे वावरत असताना तिथे आपण कशा पद्धतीने कोणाशी काय बोललं पाहिजे, काय गोष्टी घेतल्या पाहिजे, तिथूनच एक सुरुवात झाली माझी. मग नाटक वगैरे म्हणजे सुरुवात तुम्हाला माहिती असेल, आम्ही उमवी करंडक, ऋषिकेश आणि रवी आम्ही सुरुवात केलेली. आणि पहिलंच नाटक एकांकिका जी मी केली ती तुमचं ते प्रेम म्हणून, विशालदा वगैरे त्यांनी पण त्या ठिकाणी मला सपोर्ट केला होता. हनुमान होता आमच्यासोबत ऑन स्टेज. मग त्या ठिकाणाहून जी सुरुवात झाली ती खूप सुंदर झाली होती. आणि त्यावेळेस मला त्यांनी एक विशाल म्हणून एक पात्र दिलं होतं. ते खूप विनोदी पात्र होतं आणि ते माझ्या कॅरेक्टरला एकदम अनुसरून होतं. तर मग ऋषिकेश बोलला की तू हे कॅरेक्टर कर. आणि मला त्यावेळेस नाटकाचा गंध नव्हता की मी करू नाही शकत, थोडे कर, काही प्रॉब्लेम नाही, आम्ही आहोत तुझ्यासोबत. मग त्याने त्या दिवशी जी होप दिली की येस मी करू शकतो, मग तो जशा पद्धतीने सांगत गेला त्या पद्धतीने पुढची ती वाटचाल सुरू झाली आणि त्या पद्धतीने मी करत गेलो. उमवी करंडक असेल, युवा रंग असेल, किंवा जिभाऊ करंडक की नंदुरबारचा चांगल्यापैकी लोकप्रियतेच्या दिशेने वाटचाल करतोय. असंख्य स्पर्धा तू खूप केल्या आणि स्पर्धेने बऱ्याचशा गोष्टी आपल्याला दिलं. एक स्पिरिट पण असते, स्पिरिट खेळायचं आहे आपल्याला, करायचं आहे, जुगाड जमवायचा आहे, नाही का? बरं, मग नाटक हा तंत्राचा विषय आहे, नाही का? आणि त्यातही तुला जवळचं वाटतं ते दिग्दर्शकीय तंत्र. तर दिग्दर्शक म्हणून सुद्धा तू आजचा खानदेशातला एक वयाच्या दृष्टीने बघितलं गेलं तर खूप चांगल्यापैकी उमज असलेला या तंत्राची असा तो दिग्दर्शक आहेस. आणि तुझ्या बाबतीतलं वैशिष्ट्य मला रसिक मित्रांना नक्की सांगायचं आहे की आपला हा जो रंगकर्मी मित्र आहे, ज्याला आपण आज अतिथी म्हणून सन्मानानं बोलवलेलं आहे मित्रांनो, तर झोपडपट्टीतल्या मुलांना, त्या कलावंतांना त्यातले टॅलेंट ओळखून त्या दृष्टिकोनातून नाटक लिहिणं, त्याची निर्मिती करणं, त्याचं दिग्दर्शन करणं, आर्थिक कसरत करणं, कारण सगळ्या गोष्टीचं सोंग करता येतं पण पैशाचं सोंग नाही करता येत. तर त्या दृष्टिकोनातून हे सगळं जुगाड जमवत राज्यनाट्यमध्ये सुद्धा प्रदीपने चांगल्यापैकी यश मिळवलेलं आहे. कधी यश हुलकावणी पण देतं. पण आपला मूळ विषयाकडे परत येतो की दिग्दर्शक म्हणून म्हणजे ते तंत्र जास्त भावतं, जवळचं वाटतं. कसं? सर, ॲक्च्युली माझी ती एक आधीपासूनची की कोणाकडून काम करून घ्यायचं हे आवड. कारण मी सुरुवात ज्या वेळेस केली होती त्यावेळेस खूप साऱ्या लोकांनी माझ्याकडून करून घेतलं. मग नेमकं आमच्याकडून करून घेत असताना त्याचा एक्सपिरियन्स काय असेल, मला तो अनुभवाचा आहे. आणि मग त्याच्यानंतर मी सुरुवात केली बालनाट्यापासून. कामगार कल्याणची बालनाट्य स्पर्धा असते, त्या ठिकाणी मी 2013 साली पहिली माझी जी बाल एकांकिका आहे ती मी माझ्याच झोपडपट्टीतली मुलं घेऊन, म्हणजे त्यातली 2-3 मुलं अशी ज्यांना लिहिता वाचता काहीच येत नव्हतं, त्यांना एक नॉर्मली की असं बोलायचं आहे, अशा पद्धतीने डायलॉग डिलिव्हरी करायची, इथून यायचं तिथून जायचं. कुठलं होतं ते बालनाट्य? स्वप्नांच्या पलीकडे. वा. ज्याच्यावरच मी चित्रपट बनवलाय, त्यावर बोलूयात आपण. नक्की. स्वप्नांच्या पलीकडे मी ते बालनाट्य सर लिहिलं, मी स्वतः ते दिग्दर्शित केलं. अच्छा. जवळपास तिथे 14 एकांकिका झाल्या होत्या आणि त्या 14 एकांकिकापैकी सर्वात शेवटचा परफॉर्मन्स, आणि इतक्या छान छान एकांकिका झाल्या होत्या तिथे बालनाट्याच्या की अक्षरशः मुलं ते पहिल्यांदा नाटक करत होते. मग ते दादा कसं होईल, आता इतके छान छान नाटक होत आहे आपली. तर आणि मी लोकल लँग्वेजमध्ये, माझी जी जळगावची लँग्वेज त्या बोलीभाषेत मी करत होतो. मग ते दादा कसं होईल, इतके भारी परफॉर्मन्स, आपलं काय होईल.
म्हटलं गोवीर, आता आपण आलोय, प्रॅक्टिस केली आपण, गेल्या 15-20 दिवसापासून आपण प्रॅक्टिस करतोय, आता चान्स सोडायचा नाही, आले तर मारू चौका. मग मुलं ठीक आहे, ओप त्यांनी जमवली. मग नाटक सुरू झालं. खूप स्टार्टिंगपासून मी गमती जमती आपल्या भाषेतले थोडे काही डायलॉग्स वगैरे सुरुवात झालं. हळूहळू एक 10-15-20 मिनटं, आणि शेवटी मी असं त्याला टर्निंग पॉईंट दिला होता. ते माझं म्हणजे पहिलं नाटक, कचरा वेचणाऱ्या मुलांचं एक्झॅक्ट शिक्षणासाठी स्ट्रगल काय, मी त्याच्यावरती लिहिलेलं. मग ते परीक्षक पण बघत असताना योगेश शुक्ल सर परीक्षक होते, तर तेही अक्षरशः की असंही होऊ शकतं मुलांच्या आयुष्यामध्ये, आणि अशीही मुलं स्ट्रगल करून एखाद्या चांगल्याच ठिकाणी पोहोचू शकतात, हे मी दाखवलं. हे त्यांना खूप आवडलं. आणि मग ज्यावेळेस निकालाची वेळ आली, माझी सर्व मुलं दादा आपण घरी जाऊयात, कारण खूप भीती, आणि पहिलंच माझं दिग्दर्शन आणि पहिलंच माझं लेखन, मलाही कुठेतरी भीती होती की काय होईल. पण ज्यावेळेस रिझल्ट लागला, उत्तेजनार्थ सेकंड, तृतीय, द्वितीय, म्हटलं पहिला आपला नंबर नाही, आपण घरी जाऊयात. आणि आम्ही जस्ट नॉर्मल की चला निघूयात. आणि अचानक नाव अनाऊन्स झालं की स्वप्नांच्या पलीकडे हे पहिलं बक्षीस याला जाते. सर त्यावेळेचा मी अनुभव तुम्हाला सांगू शकत नाही, कारण आयुष्यात लिहिलेलं पहिलं बालनाट्य आणि त्याला इतकं मोठं यश मिळणं. त्याच्यात सत्या नावाचं एक पात्र होतं, त्याला बेस्ट ॲक्टर मिळालेलं. त्याच्यानंतर जग्गू नावाचं एक पात्र होतं, त्याला उत्तेजनार्थ पारितोषिक, मला दिग्दर्शन प्रथम आणि नाटकाला सामूहिक बक्षीस. तर तो एक्सपिरियन्स खूप वेगळा होता सर. खूप म्हणजे आता सांगताना ती फिलिंग्स व्यक्त होत नाहीये, बट खरंच खूप छान फिलिंग्स होती ती. वा वा वा. आणि तितकाच आता चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहतोय, तर मुलांना काय आनंद झाला असेल, खूप सर, शब्दांमध्ये आपण व्यक्त करू शकत नाही. ग्रेट. छान. बरं, मग म्हणजे नाटक हा समाज मनाचा आरसा असतो, जे घडतं त्याचं प्रतिबिंब तर नाटक या माध्यमातून पडतं. तर तू लेखन म्हणून सुद्धा या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करत असताना काय नेमकं ती दृष्टी तयार तुझी झाली, आणि एक कसदार लेखन कसं असतं, स्क्रिप्ट रायटिंगच्या दृष्टिकोनातून तुझं मार्गदर्शन आपल्या काही मित्र जे बघतायत त्यांना लागेल. नक्कीच. प्लीज. ऍक्च्युली स्क्रिप्ट ज्यावेळेस सर मी विषय निवडतो, आणि माझा मोस्टली विषय हाच आहे की मी एकदम सोशल विषयावर मी काम करावं, जी आपल्या तळागाळातली सब्जेक्ट आहेत, त्यांच्या समस्या. हो. आता जे स्वप्नांच्या पलीकडे मी नॉर्मल विषय की कचरा वेचणाऱ्या मुलांचं शिक्षणासाठी काय स्ट्रगल असेल. मग त्याच्यानंतर मी असंच एक वळण आयुष्याचा सौदा 2 अंकी नाटक ते लिहिलं. त्यात पण असे नॉर्मल की एक वेश्य व्यवसाय करणारी बाई, तिला एक अपत्य जन्माला आहे, तर मग त्याने त्याची जर्नी कशी करावी आयुष्यातली, त्या विषयावर मी ते नाटक लिहिलं. मग त्याच्यानंतर राज्यनाट्यामध्ये श्राप तुम्ही जवळून बघितलंय, सर्वात पहिलं टेक्निकल हॉरर नाटक आणि सस्पेन्स. त्यानंतरच मला सस्पेन्स किंग असं नाव 2-3 जणांनी दिलं. तर लेखन करत असताना सर सर्वात महत्वाची गोष्ट, आपण दाखवायचं काय, आपल्याला सांगायचं काय, हे सांगणं खूप गरजेचं आहे. मी स्क्रिप्ट लिहित असताना जो विषय मी घेतलाय त्याला अनुसरून पात्र कशी असायला हवीत, त्याच्यानंतर पात्र कशा पद्धतीने वावरले पाहिजे, आणि एक्झॅक्ट त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्या स्क्रिप्टमधून त्यांना काय सांगायचं आहे, सर्वात आधी मी हा अभ्यास केल्यानंतर मग ते एक परफेक्टली मांडणी करून मग त्यालाच फायनलाइज केल्यानंतर बसवण्यासाठी हातात घेतो सर. छान. म्हणजे स्क्रिप्ट पहिले लेखकाचं असतं, नंतर दिग्दर्शक. मग तू असं झालंय का की तुझ्याच संहितेवर तू दिग्दर्शन केलं, असं बरंच होत असेल नाही का? मी मोस्टली सर माझ्याच संहितेवर दिग्दर्शन करतो. अच्छा. कमिंग बॅक टू द राज्यनाट्य स्पर्धा. म्हणजे प्रदीप भोईला एक वेगळी ओळख राज्यनाट्याने, स्ट्रगलर म्हणून सुद्धा, जिगरबाज रंगकर्मी म्हणून सुद्धा, आणि जुगाड जमवणार. ते काय सांगतील त्या जर्नीबद्दल? ते पण कारण आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये राज्यनाट्याचा अविभाज्य असा भाग आहे, नाही का? हो. काय सांगशील? सर आता मोस्टली जुगाड प्रत्येकाला तेच वाटायचं की जुगाड नाटक करत असतं लोकांना हेच वाटायचं की हा कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीवर पर्टिक्युलर टिप्पणी करतो. आता मोस्टली लोकांना तेच वाटतं, पण लोक त्यामागे होणारा जो आमचा प्रवास आहे, एक कलाकाराचा प्रवास काय असतो, म्हणजे तुम्ही बघितलं असेल 2 नाटकांमधून की 3,000 रुपये डीडीसाठी लागणारे 3,000 रुपयापासून प्रॅक्टिससाठी जागेपर्यंत, मेकअपसाठी लागणारी मेकअप, कॉस्ट्युम्स, मुलं कशी जमवली जातात, की आता मोस्टली सर्वजण नाटक करतात, मग त्यावेळेस मुलांचा जे कलाकार आहेत त्यांचा खूप सारा तुटवडा पडतो. मग ती कशा पद्धतीने उभी राहतात, ती कशा पद्धतीने जमवली जातात, मग त्यालाच एक नॉर्मली आपण जुगाड म्हणू शकतो आपल्या भाषेत. मग तो जुगाड जमवण्यासाठी कशा पद्धतीने मेहनत घेतली जाते, मी त्या जुगाडच्या माध्यमातून दाखवलं. आणि ते दाखवत असताना तुम्ही जी मुलं पाहिलीत ती मोस्टली एकदम झोपडपट्टीतली, ज्यांना म्हणजे प्रॉपर मराठी नाही बोलतायत,
ती आपल्याच बोलीभाषेतली मुलं, आणि त्यांना आपल्या बोलीभाषेतली लँग्वेज दिल्यानंतर एकदम खुश, आनंदी, ती जशा आपण ज्या पद्धतीने विचारी करू शकत नाही त्या पद्धतीने ते अजून चांगल्या पद्धतीने वळवतात, आणि ते वळवल्यानंतर जो हास्य निर्माण होतो तो अजून प्रेक्षकांना खूप छान वाटतो. प्रदीप, चिमी बालनाट्याच्या बाबतीमध्ये सुद्धा एका अर्थाने इतिहास घडवलेला आहे. येस सर. काय सांगशील बरं? चिमी सर, ऍक्च्युली 21 वर्षात पहिल्यांदा असा इतिहास घडलाय की एकाच बालनाट्याला 2 मेडल आणि 7वी रँकिंग मध्ये बक्षीस मिळालंय. वा. आणि त्या दिवशी जी माझी मुलं आहेत, जिला चिमीला आणि नाना हे दोघं पात्र, त्यांना मेडल मिळाले. सर, ती मुलं अक्षरशः त्यांना वाटलं नव्हतं की आम्हाला मेडल मिळालं, कारण सर मी ज्या पद्धतीने ती मांडणी केली होती, मी शुअर होतो की मला प्रथम पारितोषिक, त्या हिशोबाने मी माझं बालनाट्य लिहिलंय. आणि पण मग कुठेतरी, कारण जवळपास 42 नाटकांमध्ये आपण खेळतोय, तर मी तिथपर्यंत पोहोचू शकतो की नाही, पण एक विश्वास होता की त्याला करायचं. मग ज्या पद्धतीने मी स्क्रिप्ट लिहिली, स्क्रिप्ट सर्वांना आवडली, मग दिग्दर्शन झालं, त्याच अनुषंगाने नेपथ्यावर काम केलं, म्युझिकवर काम केलं, लाईट्सवर काम केलं, आणि त्या पद्धतीने कॅरेक्टर्स घडवले. आणि ही जितकी कॅटेगरीज मी सांगितली, त्यात दिग्दर्शनाचं प्रथम पारितोषिक, नाटकाला प्रथम पारितोषिक, लाईट्सला प्रथम पारितोषिक, नेपथ्याला प्रथम पारितोषिक, रंगभूषा वेशभूषेला प्रथम पारितोषिक आणि 2 मेडल्स, अशा 7 कॅटेगरीमध्ये सर त्याला बक्षीस मिळालं होतं. प्रदीप, हे सगळं मांडणी करताना एक आपल्या सगळ्या हौशी कलावंतांना तुझ्या बोलण्यातनं मेसेज पण जातोय की लेखकाने काय नेमकं पथ्य पाळलं पाहिजे, दिग्दर्शकाने ते तंत्र अवगत करताना काय केलं पाहिजे. मग आता तालीम, ह्या लहान मुलांकडनं त्यांच्या अंगातलं नाटक काढून घेत असताना सोपं काम नाही आहे, खूप जोखमीचं. आता एकांकिका स्पर्धेसाठी तू अनेक केलेले आहेत, राज्यनाट्याचं करत असताना तर वेगवेगळ्या वयोगटातले सगळे तू हाताळलेले आहेत, तर सगळ्यांना कसं ते सगळे हे तालीम हा भाग त्यांच्या कसं भिडवला जातो की आपल्याला तालीम प्रामाणिकपणे करायची, तर तालमीचं जे महत्त्व आहे एका रंगकर्मीच्या आयुष्यात असलेलं ते जरा विशद केलेलं तर बरं जाईल. नक्कीच. मी आता सर्वात आधी जर मुलांना 2च गोष्टी महत्त्वाच्या, मी मुलांना 2च गोष्टी सांगतो की मला तुमचा वेळ आणि डिसिप्लिन, या 2 गोष्टी हव्यात. कारण एक कलाकार सर, एक वेळेचं जर त्याने भान ठेवला तर तो वेळेनुसारच चांगल्या पद्धतीने घडू शकतो, आणि प्रॉपर त्याने त्याचा वेळ दिल्यानंतर जे त्याचं डेडिकेशन आहे, त्या डेडिकेशनने जर त्याने काम केलं तर ते चांगल्या प्रकारे त्यातून घडू शकतं. मग ह्या 2 गोष्टी मी मुलांना मागितल्यानंतर मोस्टली पॅरेंट्स तेच करतात की आपण जो टायमिंग दिला आहे त्या टायमिंगनुसार पॅरेंट्स मुलांना पाठवतात. पण मग सुरू झाल्यानंतर प्रॅक्टिस, आधी सुरुवात होते वाचनापासून, मुलं वाचनात घेतात, मग कोणतं कॅरेक्टर कोणाला जमू शकतं. मी सहजासहजी मी असं नाही करत की हे कॅरेक्टर तू कर, हे कॅरेक्टर तू कर किंवा हे कॅरेक्टर तू. आधी तुम्ही स्क्रिप्ट वाचा, तुम्हाला सुटेबल काय वाटतंय की येस सर मी हे कॅरेक्टर चांगल्या पद्धतीने करू शकतो, मग ते तुम्ही ठरवा. मग मुलांनीच ठरवल्यानंतर, कारण ते त्यांना जवळचं होतं खूप, सर हे मी माझ्या पद्धतीने चांगलं करू शकतो आणि मी याच्यात माझं 100% देऊ शकतो. मग तुझी 100% करण्याची इच्छा आहे, हो सर मी 100% करेन. मग त्याच्या इच्छेला मी अजून जे माझं कॅरेक्टर मी लिहिलंय त्याला कशा पद्धतीने मी बनवू शकतो ते मी त्यात उतरवण्याचा प्रयत्न करतो, आणि मग एक चांगला आउटपुट आपल्या समोर येतो. नक्की 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 रिझल्ट चांगल्यापैकी मिळत असतो. बरोबर. मग वेगवेगळे नाटकाच्या बाबतीतले फॉर्म्स जे आहेत ते हाताळत असताना एकांकिकेकडे तू जास्त तुझा कल दिसून आलेला आहे, आणि तो फॉर्मसुद्धा मला माझ्या माहितीप्रमाणे, आणि तू पण ॲग्री होशील की बालनाट्य असेल एकीकडे, दुसरीकडे दीर्घनाट्य असेल किंवा 2 अंकी नाटक, तर एकांकिका उलट कठीण आहे तसं, कारण त्याला 45 मिनिटाच्या त्या अवकाशामध्ये, त्या स्पॅनमध्ये हे सगळं सांगायचं असतं. हां, मग काय सांगशील ते एकांकिका, लेखन, दिग्दर्शन, अभिनय? सर एकांकिका जर म्हटली तर एकांकिका हा सर्वात क्रिएटिव्ह पार्ट आहे. आता आपण 2 तासामध्ये एखादा विषय चांगल्या पद्धतीने जाऊ शकतो, पण जितक्या कमी टायमामध्ये आपल्याला एखादा विषय स्पष्टपणे मांडायचा आहे तर ते मांडण्यासाठी खूप जोखमीचं काम आहे, आणि ते जर जास्त क्रिएटिव्ह असलं काम तर मग ते अजून खूप छान वाटतं. त्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या एकांकिकामध्ये, पहिलं म्हणजे क्रिएटिव्हिटी आणि सेकंड म्हणजे फ्रेमिंग. नाटक करत असताना फ्रेमिंगचं जे नॉलेज आहे ते, असं मी मावळे सरांकडे नाटक करायचो, तर ते नाटक सेट करत असताना कशा पद्धतीने फ्रेमिंग सेट करायचे, मी तिथून फ्रेमिंगचं एक मला नॉलेज आलं. आणि त्याच्यानंतर जर क्रिएटिव्हिटी म्हटली, गणेश पाटील, म्हणजे प्रत्येक वेळेस मी गणेश पाटील सोबत खूप साऱ्या एकांकिका केल्यात, बट त्याचा कल एकच असायचा की एकांकिका ही खूप क्रिएटिव्ह असावी, म्हणजे त्यात काही वेगळेपणा असावा जेणेकरून परीक्षकांना ते भावेल, ऑडियन्सला भावेल आणि आपल्याला वाव फॅक्ट निर्माण करता येईल.
मग मी गणेश पाटलाकडून तो एक क्रिएटिव्ह भाग शिकलो. मग तिथून एकांकिका करण्याचा प्रयत्न केला. येस मेथॉडिकल आणि कॅल्क्युलेटेड ऍक्शन. येस, म्हणजे रिझल्टच्या बाबतीमध्ये कॅल्क्युलेशन आपल्या डोक्यात परफेक्ट पाहिजे. मग ते टेक्निकल लाईट्स, नेपथ्य, एखादं कॅरेक्टर 2-3 याच्यामध्ये 2 वेळेस फॉर्म मध्ये कशा पद्धतीने त्याला मोल्ड करून एक, कारण आता सर आपण जर एखाद्या स्पर्धेला गेलो तर आपला फोकस एकच असतो की पारितोषिक मिळवणं. मग आपण जर नेपथ्याकडे लक्ष दिलं तर मग नेपथ्यात जर पारितोषिक मिळालं, लाईट्समध्ये मिळालं, वेशभूषा, रंगभूषा, आणि अभिनय करत असताना एखाद्या कॅरेक्टरला जर सर्टिफिकेट मिळालं तर आपण पारितोषिकाच्या थोडं जवळ जातो. म्हणून मग ओव्हरऑल गोष्टींवर आपण जर विचार केला तर मग ती गोष्ट अजून सहजासहजी होऊ शकते, असं मी त्यांच्याकडून शिकलो. हे सूत्र फार महत्वाचं आहे. थोडं व्यवहारही असलं पाहिजे. हो, नक्कीच. बरं, मग तू या सगळ्या जर्नीमध्ये बालनाट्य, एकांकिका, राज्यनाट्य स्पर्धा हे सगळं गाजवत हे यश मिळवत असताना कॉन्फिडन्स लेवल वाढली. तर लघुपट निर्मिती, लेखन, अभिनय, माझ्या माहितीनुसार तुला लेसन या तुझ्या लघुपटासाठी, अभिनयासाठी अगदी म्हणजे प्रतिष्ठेचं पारितोषिक मिळालं. काय सांगशील? त्याचं सर, मी पहिल्यांदा अभिनय केला. अच्छा. लघुपटामध्ये लेसन म्हणून. त्याचं दिग्दर्शन हेमराज सोनवणे यांनी केलं होतं आणि सहाय्यक दिग्दर्शन पवन खंबाळत होते. तर पहिल्यांदा त्यांचा कॉल आला की प्रदीप ये, आपल्याला अशी लघुपट करायची. आणि मी एकांकिका आणि थिएटर करणारा माणूस, मी सर्वात आधी शॉक की मी कॅमेरा फेस करू शकतो की नाही. मग ते बोलले की नो प्रॉब्लेम, सिम्पल आहे, आम्ही सांगू त्या पद्धतीने करायचं. मग त्यांनी स्क्रिप्ट ऐकवली, मग आम्ही स्क्रिप्टचं वाचन केलं, पाठांतर झालं. मग त्यांनी त्यावेळेस सर अनुभव काहीच नव्हता, कॅमेरा काय असतो, लोकेशन्स काय असतात, लाईट्स काय असतात, हे त्यांनीच सांगितलं. पवनदादा आणि हेमराज सोनवणे सर यांनी त्या बारीक बारीक डिटेलिंगमध्ये गोष्टी सांगितल्या. आणि त्यावेळेस मी कॅमेरा फेसिंग करू शकत नव्हतो, त्यांनी माझ्याकडून ते काढून घेतलं. आणि ते करत असताना खूप सारी अशी मजा आली. त्यात सानप काका वगैरे खूप सारे असे आर्टिस्ट माझ्यासोबत होते. आणि ती कंप्लीट झाल्यानंतर तिला मुंबई शॉर्ट फिल्म फेस्टिवलला मला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक आहे. त्याच्यानंतर नाशिकला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक आहे, पुण्यालाही पारितोषिक आहे. जवळपास त्यांनी 30 ते 40 एकांकिका आपलं शॉर्ट फिल्म स्पर्धेमध्ये त्या पाठवल्या. आणि प्रत्येक ठिकाणी कुठे हेमराज सरांना दिग्दर्शनाचं पारितोषिक, कॅमेऱ्याचं, कुठे आर्टिस्ट म्हणून मला सोनाली हिवराळे त्यात होती, तिलाही खूप ठिकाणी अभिनयाचे प्रमाणपत्र मिळाले. बरं. पण आणि दुसरा फॉर्म पण तू हाताळतोयस, म्हणजे तू एकच माणूस पण तुला वेगवेगळे फॉर्म्स हाताळायला मिळाले, हे एका दृष्टीने तुझं भाग्यच आहे म्हटलं पाहिजे. आणि ते पण तू संधी मिळत गेली आणि ते त्या संधीचं तू सोनं करत गेला. बरं, मग हिंदी मराठीची गाणी पण करतोस तू? हो. त्या फॉर्म बद्दल काय सांगशील? सर, गाणी हा आता जसं मी आधी बोललो की एखादा विषय आपल्याला 2 तासात दाखवणं, त्याच्यानंतर शॉर्टमध्ये आपण 45 मिनिटात, आणि एखाद्या गाण्याची स्टोरी 3 ते 3.5 मिनिटात दाखवणं, हा खूप जोखमीचा विषय. तर आता तुम्ही जर माझी जितकी सॉंग्स बघितली, भाग्यदीप मूव्हीज म्युझिकवर माझी सॉंग्स आहेत, तर 3 मिनिटामध्ये अशा स्टोरी मी बनवल्यात की ते हृदयस्पर्शी होतात, लोकांना इथपर्यंत भिडतात. आणि अक्षरशः गाणं अपलोड झाल्यानंतर मला फोन कॉल्स आलेत की रडता कॉल आलेत की सर हे अप्रतिम, अंगाला काटा आला, सर रडू आलं, अशा पद्धतीचे कॉल्स आले. आणि ते करत असताना सर खूप चांगले अनुभव आले. मग त्याच्यामध्ये सौभाग्य माझा मित्र, त्याने कॅमेऱ्यासाठी योगेश ठाकूर सर, बंधन प्रोडक्शन, त्यांनी खूप सारी हेल्प केली. म्हणजे जितकी आमचे दीपक पाटील असो, खूप साऱ्या लोकांनी त्यासाठी आम्हाला हेल्प केली होती. आणि मग तिथून तो प्रवास सुरू झाला. मग खूप सारी अशी हिंदी, मराठी, आपल्या बोलीभाषेतील अहिराणी खूप सारी सॉंग आहेत, युट्यूबला तुम्ही बघू शकता. येस. आणि तुझी संस्था पण आहे नाही का? हो, भाग्यदीप थिएटर्स, भाग्यदीप पर्ट्स म्हणून. करेक्ट. आणि आता म्हणजे होनाजी चव्हाण सारख्या सिनियर आर्टिस्टने की ज्याने इतर ठिकाणी जाऊन अगदी मोठ्या दिग्गज अशा तज्ज्ञ दिग्दर्शकांसोबत कामही केलेले, त्यांच्याकडून धडे पण घेतले. त्यांनी म्हणजे होनाजी चव्हाणने तुला पुढे करणं की नाही, माझ्या आता जननायकचं सुद्धा सूत्र मी प्रदीपकडे देईन, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे एक रिस्पॉन्सिबिलिटी हँडओव्हर करणं आणि ते सुद्धा प्रॉपर माणसाकडे जाणं. म्हणजे परत तेच आहे की जबाबदारी मिळाल्यानंतर ती पार पाडणं मनापासून की आणि नाही तर काही लोक नुसतं फॉर्मली पाट्या टाकतात, ते तू करत नाही आहेस, हे मी तुझ्या जर्नीमध्ये पाहिलेलं आहे. बरं, मग चित्रपट हा पण तुझा वीक पॉईंट आहे. आणि एक चित्रपट पण तू केला आणि दुसरा पण आता काहीतरी प्रगतीपथावर आहे. काय सांगशील त्याच्याबद्दल? मी जे पहिलं नाटक केलं होतं स्वप्नांच्या पलीकडे, त्याचाच मी चित्रपट बनवला. त्याचं नाव आहे स्वप्न. म्हणजे आपण जसं
प्रॉपर मराठी भाषेत बोलतो, मी स्वप्न पाहिलं, तसं आपल्या लोकल लँग्वेजमध्ये मी ना स्वप्न पाहिलं. मग त्या चित्रपटाचं नाव मी स्वप्न असं ठेवलं, कारण ते माझं स्वप्न होतं. त्याच्यानंतर सर्वात आधी तर आपल्याला जन्म वगैरे देतात आई वडील, पण सर विश्वास एखादा व्यक्ती ठेवतो. ज्या वेळेस मी चित्रपट बनवण्यासाठी उभा राहिलो त्यावेळेस एक खूप सारा मजबूत स्तंभासारखा हात माझ्या मागे उभा राहिला, ते म्हणजे महेंद्र कोडी सर, जे माझ्या स्वप्न चित्रपटाचे प्रोड्युसर आहेत. अच्छा. म्हणजे ज्या वेळेस मला थोडाफार अनुभव होता की मी मुंबईला जाऊन 2-3 सिरियल्सला ॲज अ असिस्टंट डिरेक्टर वगैरे केलं, तिथून अनुभव घेतल्यानंतर की मला एक माझा स्वतःचा चित्रपट बनवायचा. मग ते एक व्हिज्युअल घेऊन मी त्यांच्यासमोर गेलो की सर असा विषय मला चित्रपट करायचा आहे. त्यावेळेस त्यांचाही विषय असा होता की प्रदीप तू काही केलेलं नाही आहे असं, पण कॉन्फिडन्स होता की नाही सर मी करू शकतो. मग त्यांनी त्यावेळेस तो विश्वास दाखवला आणि एक प्रोड्युसर म्हणून ते माझ्या पाठीमागे उभे राहिले. आणि मग त्याच्यानंतर स्वप्न हा चित्रपट सुरू झाला. मग त्याच्यामध्ये कास्टिंग जळगाव, धुळे, नंदुरबारमधून मी कास्टिंग केली. त्याला एक कव्वाली आहे ज्याला रोहित नागबिळे सरांचं म्युझिक आहे. त्याच्यामध्ये दिव्य कुमार सरांनी गाणं गायलं आहे. त्याच्यानंतर आदर्श शिंदे दादांनी त्यात गाणं गायलं आहे. आणि त्याचं पूर्ण ओव्हरऑल शूट मी जळगाव, धुळे, नंदुरबार, मुंबई, हाजी अली या ठिकाणी केलं आहे. तो विषय मी यासाठीच घेतला होता सर, कारण मीही त्याच परिस्थितीमधून कुठेतरी एक झोपडपट्टी एरियामधून बाहेर आलोय आणि तिथून निघाल्यानंतर एखादा मुलगा कशा एक वेगळ्या पद्धतीने चांगल्या प्रगतीपथावर जाऊ शकतो हे मला दाखवायचं होतं. म्हणून तो मी विषय निवडला आणि मग चित्रीकरण आमचं सुरू झालं. मग तंट्या भिलवस्ती बीजे मार्केट जवळ त्या ठिकाणी अक्षरशः म्हणजे कोणी लवकर जाऊ शकत नाही, त्या ठिकाणी आम्ही 14 दिवसाचं शेड्यूल आमचं काढलं. बरं. 14 दिवस तिथेच राहणं, तिथेच खाणं, तिथे शूटिंग. म्हणजे सर अक्षरशः आता जर सांगायचं म्हटलं सांगताना अंगावर काढायचं की त्या 14 दिवसामध्ये एक्झॅक्ट तिथली जी मंडळी आहेत त्यांच्यासारखंच राहणं, वागणं, बोलणं सर्व एक्झॅक्ट तसं. आता ते नॉर्मली तिथून, कारण ती आदिवासी लोक शिकार वगैरे करून आलेत की अरे भाऊ ससं मारीला येईल सर, खास का, हा चालेल भाऊ घोरपड मारीला येईल सर, खास. त्या पद्धतीने मग तो जो एक घरोबा निर्माण झाला तर 14 दिवसामध्ये, मग तो घरोबा निर्माण झाल्यानंतर त्यांनी ज्या गोष्टी आमच्यासाठी केल्या त्या मी सांगू शकत नाही. कारण एखादा व्यक्ती असतो तो फक्त स्वार्थासाठी काम करतो, पण सर तिथे निस्वार्थी लोक की हे मला शूटिंगसाठी हवंय, हे मला द्याल का, अरे तुझंच आहे घेऊन जा, अशा पद्धतीची लोक तिथे आम्ही 14 दिवस काढले. मग त्याच्यानंतर काही स्कूलचं शूट होतं, त्या ठिकाणी स्कूलचे शूट्स काढले. मग गाणे करत असताना मुंबई हाजी अलीला गेलो, धुळ्याला गेलो, त्याच्यानंतर नंदुरबारला गेलो. असं पूर्ण ओव्हरऑल कम्प्लीट झाल्यानंतर टेबलवर तो चित्रपट पॅक झाला. मग कलर, DI, म्युझिक रुपेश मेहरा सरांनी खूप सुंदर म्युझिक त्याला दिलेलं आहे. आणि संकलन आमचे मित्र आहेत, DOP तर सौभाग्यानेच केलंय, कारण तो आणि मी, ते भाग्यदीप जे आमचं नाव आहे ते आमचं दोघांचंच मिळून आहे. सौभाग्याचं भाग्य आणि प्रदीपचा दीप. मस्त कॉम्बिनेशन आहे. येस, आणि दोन्ही मित्रांनी ते बनवलंय. तर तो चित्रपट झाला. मग सर त्यावेळेची एक परिस्थिती सांगतो, एक खूप सुंदर अनुभव सांगतो. त्यावेळेस 7 जून हा माझा त्या दिवशी पहिलाच दिवस होता शूटिंगचा. आणि त्या दिवशी जवळपास जळगावमध्ये 3 चित्रपटांची शूटिंग चालू होती. त्यांचे नाव माहिती असतील लोकांना. तर मी एक 5D Mark 4 वर कॅमेरा घेऊन आणि ती झोपडपट्टीतली मुलं घेऊन, एक ते कारण कसर वेचणारी मुलं, घाणेरडी कपडे वगैरे, आम्ही पूर्ण त्याच फेजमध्ये. तर अक्षरशः काही लोक याचीच हसायची, अरे काय चित्रपट, काय करणार आहे, काय होईल, बनवून तर घेशील मग पुढे काय होईल, कसं होईल. काही लोकांनी तर माझ्या प्रोड्युसरला कॉल करून पण की सर करू नाही शकत, अनुभव कमी आहे. बट त्यांचा एक विश्वास होता की नाही, तो ज्या अनुषंगाने आलाय तो काहीतरी करू शकतो. मग ते झाल्यानंतर एक फेस्टिवलमध्ये जी जळगावमध्ये 3 चित्रपट बनले, ती आणि माझा एक चित्रपट, त्या फेस्टिवल्समध्ये त्यांनी आणि मीही झाला. मग त्याचं स्क्रीनिंग वगैरे झालं. रात्री 12 वाजता मला त्या फेस्टिवलमधून फोन आला की तुमचा चित्रपट पुढच्या लेवलसाठी सिलेक्ट झालेला आहे, त्याला 6 नामांकन प्राप्त झाले. वा. मी सर त्यावेळेस, कारण आयुष्यातला पहिला चित्रपट आणि त्याला पहिल्याच अटेम्प्टमध्ये 6 हे नॉमिनेशन मिळणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि मग त्या लिस्टमध्ये बाकीचे चित्रपट बघतो, कुणालाच नॉमिनेशन नाही, फक्त एक चित्रपट होता ज्याला नॉमिनेशन मिळालं. त्या गोष्टीचं दुःख नाही, पण पहिला चित्रपट झाला आणि इतक्या मोठ्या, कारण जी लोक हसत होती त्यांच्यासाठी खूप मोठं ते उत्तर होतं. आणि मग फायनल पारितोषिकच्या वेळेस ज्यावेळेस मी मुंबईला गेलो, तिथे की सर्वोत्कृष्ट बालचित्रपट, त्यात पीटर वगैरे, म्हणजे जी चांगली
जवळपास त्यांचा बजेट 2-2, 3-3 CR मध्ये ज्या चित्रपटांचा बजेट, त्या ठिकाणी माझा एक 15-16 लाख 20 लाखापर्यंत बजेटवाला चित्रपट उभा होता आणि खूप असं नर्वस होतो मी त्या ठिकाणी. मग काय होईल, कसं होईल, काय होईल. आणि मग ज्या वेळेस सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट अनाऊन्स झालं आणि तिथे नाव आलं स्वप्न, सर मी सांगू नाही शकत, ते खुर्चीवरून उठण्याची हिंमत होत नव्हती. मी त्या ठिकाणी खूप असा अस्वस्थ, डोळ्यात पाणी. कारण सर इतकी मोठी अपॉर्च्युनिटी मिळणं, जवळपास 350-400 चित्रपटांमधून आपल्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट मिळणं ही खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. त्यावेळेस सर्वोत्कृष्ट चित्रपट मिळाला होता प्रवास, अशोक मामांचा चित्रपट प्रवास, जो माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर पिक्चर आहे. शशांक दादांनी तो, ज्यावेळेस मी प्रवास पाहिला होता, माझं स्वप्न होतं की मला शशांक दादाला भेटायचं आणि त्याच रंगमंचावर शशांक दादाला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि मला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट, असे आम्ही दोघं एका स्टेजवर उभं राहून दोघांनी फोटो काढला. मी दादाचे, अरे पाय नको पडू, तू दिग्दर्शक आहेस म्हणून मोठा तुला चित्र. म्हटलं दादा हे फक्त तू, कारण बघून माणूस प्रेरित होतोच, तो शिकत असतो. मग तिथूनच ही जर्नी सुरू झाली आणि खूप वेगळा अनुभव होता सर तो. छान 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 छान. बरं, मग आपल्या वाटेला ड्रीम प्रोजेक्ट यावा हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. ते काही दिवा स्वप्न नसतं, म्हणजे तुझ्यासारख्या मेहनती मुलासाठी, रंगकर्मीसाठी. तर असं एखादा ड्रीम प्रोजेक्ट करायचा काय आहे स्वप्नामध्ये? सर ड्रीम प्रोजेक्ट तर खूप मोठा आहे. मी माझी एक स्क्रिप्ट लिहिलेली, त्याचं नाव रिव्हील नाही करत, बट माझं स्वप्न आहे मला अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांना घेऊन एक चित्रपट करायचा ॲज अ दिग्दर्शक. क्या बात आहे. हे माझं सर मोठं स्वप्न बघितलं पाहिजे. यस सर, तेच म्हटलं जातं की जो स्वप्न बघत नाही ती पूर्ण होत नाही. मग स्वप्न बघितलीच गेली पाहिजे सर. मग ती पूर्ण करण्यासाठी धडपड करा, मेहनत करा, धावा पळा, जे करता येईल ते करा. पण जोपर्यंत स्वप्न पूर्ण होत नाही ना, तोपर्यंत तुमचे पेशन्स सोडू नका आणि प्रयत्न करत राहा. नक्की नक्की. म्हणजे प्रयत्न, असं म्हटलं जातं की प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्याला यशाचं चांदणं गवसतं. येस, यशाचं सोपान तोच माणूस चढू शकतो ज्याच्याकडे जिद्द आहे, ज्याच्याकडे कष्ट करण्याची जी उमेद आहे, ती ऊर्जा आहे. तर तू एक ऊर्जावान रंगकर्मी म्हणून आमच्या सगळ्या रसिक मित्रांसमोर तू आज आलेला आहेस. खूप छान अशा गप्पा रंगलेल्या आहे. खरं तर वेळेची मर्यादा आपल्याकडे आहे, पण तरीसुद्धा हे सगळं तुझी जर्नी कव्हर करणं इतकं सोपं पण नाही. आणि हे कॅनव्हास वाढत जाणार आहे. आणि मला खात्री आहे की भविष्यात अजून तुझ्या मनातले जे काही संकल्प आहे याची पूर्ती होईल. आणि पुन्हा एकदा आमच्या मल्हारच्या या हॉबी-डू या संवाद कट्ट्यावर पुन्हा अतिथी म्हणून मोठ्या यश मिळाल्यानंतर, म्हणजे आतापर्यंतचं यश लहान नाहीच आहे, लहान माणसाचं मोठं यश आहे. आणि ज्याने भोगलेलं असतं की नाही तोच हे सगळं मांडू शकतो. तर तसं तू केलेलं आहेस. तर मित्रा, तुला आमच्या सगळ्या टीमकडनं मनापासूनच्या शुभेच्छा आहे. आणि ह्या सगळ्या हौशी ॲमेटेवर कलावंतांसाठी 1,00,000 मोलाचा संदेश आपल्याला द्यायचा आहे. मग आपण थांबूया प्लीज. जसं मी आताच बोलताना बोललो की स्वप्न बघा. जी व्यक्ती स्वप्न बघते तीच पूर्ण करण्यासाठी धडपड करत असते. आणि स्वप्न बघणं खूप गरजेचं आहे. आणि झोपताना नाही तर उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघा, कारण उघड्या डोळ्यांनीच बघितलेली स्वप्न आपण पूर्ण करतो आणि त्याच्यासाठी धडपड करतो. बाकी हेच इतकं सांगेल. धन्यवाद. Yeah.